नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा मेगा नोकर भरती होण्यासाठी जी आहे हालचाली सुरू झालेल्या आहे। मित्रांनो, मोदी सरकारला जे आहे त्या लोकसभेमध्ये मोठा हादरा बसलेला आहे आणि त्यालाच अनुसरून आता जे आहे विधानसभाच्या सुद्धा निवडणुका आहे, त्याच्यामुळे सरकार जे आहे खडबडून जागा झालेला आहे आणि मेगा नोकर भरतीच्या हालचालीला आता वेग आलेला आहे। राज्यातील शासकीय नोकर भरतीचा मुहूर्त सतत बदलत गेल्याने तरुणांमध्ये नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे पुढे आल्याने आता राज्य सरकार नोकर भरतीबाबत अलर्ट मोडवर आल्याचे दिसते। राज्यात 75,000 रिक्त पदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहे। रिक्त पदांचा तपशील तातडीने सामान्य प्रशासन विभागाने मागवलेला आहे। जिल्हा पातळीवर आकडेवारी संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे। राज्यातील प्रमुख समस्यांमध्ये बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यातही शासकीय नोकर भरती व्हावी यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरू असतात। राज्यातील विविध विभागांमधील खात्यामध्ये सुमारे 25 ते 40% इतके पदं रिक्त आहे, ती भरली जावी यासाठी राज्य शासकीय कर्मचारी संघटनासुद्धा प्रयत्नशील असते। या दृष्टीने राज्यात 75,000 पदे भरण्यासाठी जानेवारी 23 पासून नियोजन सुरू झालं होतं। TCS आणि IBPS याच्यामार्फत तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाची मदत घेण्यात तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता। त्यातही काही अडथळे येत गेल्याने नोकर भरती रखडली होती। इच्छुक पदवीधर उमेदवारांना तीव्र नाराजी दिसून आली। विशेषतः स्पर्धा परीक्षेतील गोंधळ यासाठी कारणीभूत ठरला होता। राज्यात नोकर भरती होत नसल्याने मराठा, कुणबी, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती अशा सर्व घटकांमध्ये तीव्र नाराजी होती। अशा विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यावर त्यात सहभागी होते विरोधकांनी राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रयत्न केला होता। त्यालाच अनुसरून मित्रांनो आता शासन जागा झालेलं आहे। मित्रांनो, राज्यात 75,000 पदभरती भरण्यासाठी जे आहे युद्ध पातळीवर जे आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यातील विविध विभागांमध्ये खात्यांमध्ये सुमारे 25 ते 40% इतके पदे रिक्त आहे। आतापर्यंत गेल्या अनेक निवडणुकीत फटका बसल्यानंतर सत्ताधारी निवडणुकीनंतर नोकर भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या हालचाली सुरू करतात, असा पूर्वानुभव आहे। कुठले आदेश दिलेले आहेत तर सामान्य प्रशासन विभागाने 6 जून रोजी मंत्रालयीन सहसचिव, उपसचिव तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे एकूण रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे। तसेच ऑगस्ट 2023-24 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिल्याने पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कागदपत्र तपासण्याची कार्यवाही सुरू असल्याची पदांची संख्या कंपनीबरोबर करारादरम्यान कार्यवाही पूर्ण झाली आहे, पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही। अशा पदांची संख्या व तपशील मागवलेला आहे। या आधारे लवकरच नोकर भरतीला सुरुवात होणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। तर सर्व जे आहे ते डाटा कलेक्ट करत आहे। डाटा कलेक्ट केला की नव्याने जे आहे ॲडव्हर्टाईज यायला सुरुवात होणार आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये जे प्रॉब्लेम आहे, सर्व भारताचा प्रॉब्लेम आहे बेरोजगारीचा, त्याला थोडंफार याच्यामुळे जे आहे मेगा भरती राबवल्यामुळं विद्यार्थ्यांना जे आहे परीक्षार्थी जे आहे त्यांना दिलासा मिळण्याची याच्यामध्ये शक्यता आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।